मानवसेवा ही संस्था गेल्या 2 वर्षापासून निराधार, निराश्रित, वृद्ध, दिव्यांगांसह गोशाळेत चारा वाटप करण्याचे काम सुरू आहे. यासाठी भानुचंद्र बेद, योगेश दोंतुल, अंबादास कनकी, नितीन मॅक्कल, अंबादास शेरला, अरुण शेरला, विनोद गौडा, विजय सपार, देवीदास मिठ्ठा, लोकेश दासी, अभिषेक कोटा, विद्या सिंगम, अरविंद बेद, नितीन चेट्ट्या यांनी एकत्रित येऊन हा समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेतला. या कार्यासाठी समाजातील दानशूरांकडून विविध पद्धतीची मदत मिळते. या कार्यासाठी समाजातील तसेच विविध संस्थांमार्फत संस्थेला मदत मिळते. संस्थेच्या एका सदस्याकडे भोजन तयार केलं जातं. तिथे सर्व सदस्य एकत्रित येऊन पॅकिंग करून ती वेगवेगळ्या ठिकाणी वितरित करण्यात येतात. सुनील नगर, 70 फूट रोड, गेंटियाल थिएटर, पाथरूड चौक, सिव्हिल हॉस्पिटल, रंगभवन, श्री सिद्धेश्वर मंदिर, दत्त चौक, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड या मार्गावर 200 ते 250 नागरिकांना भोजनाचं वाटप करण्यात येतं. हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं 58वी महासभा सोमवार दिनांक 29 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम, सकाळी गीता पारायण, होम हवन, पूजा, भगवद्गीता पठण, हरिपाठ, चक्रभजन, सत्संग व महाप्रसाद होणार आहे. दिनांक 28 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे. या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी, श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील. आपले विनीत श्री मार्कंडेय जनजागृती संघ. संपर्क किशोर व्यंकटगिरी 9552 2186 41.